एआय मुळे मानवी कल्पकता संपणार का? डज एआय किल क्रिएटिव्हिटी? माझ्या मनात तुला पंख कल्पनेचे, माझ्या मनात तुला हाक आकाशाची. नमस्कार मित्रांनो. समजा मी तुम्हाला म्हटलं की आत्ता तुम्ही जे सुंदर वारली पेंटिंग किंवा एक अप्रतिम मराठी गाणं ऐकलं, ते कोणत्याही माणसानं नाही तर कॉम्प्युटरच्या एका सॉफ्टवेअरनं फक्त 5 सेकंदात बनवलंय, तर तुमचा विश्वास बसेल? आज 2026 मध्ये हे अजिबात अशक्य नाही. चॅट जीपीटी, मिडजर्न आणि सुनो AI सारख्या टूल्समुळे आज कोणीही एका क्लिकवर लेखक, चित्रकार किंवा संगीतकार बनू शकतोय. पण यामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण होतोय. आपली हक्काची मानवी कल्पकता म्हणजे आपली क्रिएटिव्हिटी आता धोक्यात आली आहे का? एआय माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेला मारून टाकेल का? आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचा सखोल वेध घेणार आहोत. महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे संदर्भ घेऊन आपण 10 महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत, जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. कोरी पाटी विरुद्ध इन्स्टंट पर्याय. द ब्लँक पेज वर्सेस इन्फिनिट ड्राफ्ट्स. मुद्दा पहिला. कोणत्याही कलाकाराला विचारलं तर तो सांगेल की सर्वात अवघड काम असतं सुरुवात करणं. कोऱ्या कागदावर पहिली ओळ लिहिताना किंवा कॅनव्हासवर पहिला ब्रश मारताना जीव घाबरा होतो. अगदी बरोबर. पण एआयनं हा ताण संपवलाय. तुम्हाला पुण्याच्या पुणेरी पाट्यांवर एखादा विनोदी व्हिडिओ बनवायचा असेल तर एआय सेकंदात 10 भन्नाट कल्पना लिहून देतं. कलाकार आता शून्यतेमधून काही निर्माण करत नाही, तर एआयनं दिलेल्या पर्यायांमधून उत्तम गोष्टी निवडणारा क्युरेटर बनलाय. मुद्दा दुसरा. कौशल्याची गरज संपली का? पूर्वी जर तुम्हाला रायगड किल्ल्याचं एक भव्य तेलचित्र काढायचं असेल तर 10 ते 15 वर्ष चित्रकलेचा सराव करावा लागायचा. पण आज तुम्ही मिडजर्नीवर जाऊन फक्त टाईप करा, ग्रँड ऑइल पेंटिंग ऑफ रायगड फोर्ट इन मॉन्सून, आणि अप्रतिम चित्र तयार. याचा अर्थ असा की तुमची कल्पना महत्त्वाची ठरतेय, ती कागदावर उतरवण्याचं तांत्रिक कौशल्य नाही. पण यामुळे वर्षानुवर्ष मेहनत करणाऱ्या कलाकारांच्या मूल्याचं काय? तिसरा आणि सर्वात मोठा धोका म्हणजे एकसारखेपणा. एआय स्वतःहून काहीच नवीन विचार करत नाही. इंटरनेटवर आधीपासून जे उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करून ते त्याचं ॲव्हरेज मिश्रण बाहेर काढतं. विचार करा, जर आपल्या लावणीच्या संगीतात किंवा मराठी नाटकात सगळ्यांनीच एआयचा वापर सुरू केला तर सगळीच कला एकसारखी गुळगुळीत आणि साचेबद्ध वाटू लागेल. ती माणसाची ओरिजिनल ठसकेबाज लावणी किंवा नाटकाचा जिवंतपणा नाही, तर अल्गोरिदमनं दिलेलं कल्ट्युरल बेज असेल. चुकांमधून होणारे चमत्कार संपणार. हॅपी ॲक्सिडेंट्स. माणसाकडून कलाकृती बनवताना चुका होतात. गाताना एखादा सूर अचानक चुकतो आणि तिथून एका नवीन रागाची किंवा तानाची निर्मिती होते. चुकून पडलेला रंगाचा डाग एका नव्या चित्राचा जन्म देतो. अचूकता हे एआयचं वैशिष्ट्य आहे. पण कलेमध्ये अचूकतेपेक्षा अपूर्णतेमध्येच सौंदर्य असतं. एआय कधीही चुकून काही सुंदर बनवू शकत नाही, कारण ते गणिताच्या नियमांवर चालतं. आपल्या वारली पेंटिंग्स किंवा पैठणीच्या डिझाईन्सचा हजारो वर्ष आपल्या आदिवासी बांधवांनी आणि विणकरांनी ही कला जपली. आज कोणीही एआयला सांगून वारली आर्टच्या हजारो डिझाईन्स फुकट बनवून घेतंय. हो, याला डिरिव्हेटिव्ह ट्रॅप म्हणतात. एआय ज्या डेटावर शिकतं त्या मूळ कलाकारांना ना क्रेडिट मिळतं ना पैसे. हा केवळ कलेचा नाही तर श्रमाचा आणि संस्कृतीचाही अपमान आहे, ज्यावर सध्या जागतिक पातळीवर मोठे वाद सुरू आहेत. मेहनतीचे मूल्य कमी होणार. डिव्हॅल्युएशन ऑफ ह्युमन एफर्ट. मुद्दा 6. माणसाच्या श्रमाची किंमत. सायकोलॉजीमध्ये एफर्ट जस्टिफिकेशन इफेक्ट नावाचा एक नियम आहे. एखादी गोष्ट बनवायला जितकी जास्त मेहनत लागते तितकी ती आपल्याला जास्त मौल्यवान वाटते.
अजय अतुल जेव्हा एखादं गाणं वर्षभर मेहनत करून कंपोज करतात तेव्हा त्यामागचे कष्ट आपल्याला जाणवतात. पण जर एखादं गाणं 5 सेकंदात एका प्रॉम्प्टवर तयार होत असेल तर लोक त्या कलेचा आदर करायचं सोडून देतील का? भविष्यात कदाचित 100% मानवनिर्मित कला मेड बाय ह्युमन्स हा एक महागडा ब्रँड बनेल. एआयला शत्रू मानण्यापेक्षा तो आपला सहकलाकार, को-ऑपरेटर होऊ शकतो. अगदी बरोबर. समजा एखाद्या लेखकाला भयकथा लिहायचीय तर तो एआयला विचारू शकतो, माझ्या कथेत हा सस्पेन्स आहे, यात अजून काय ट्विस्ट आणता येईल? एआय कडून आयडिया घ्यायची आणि त्यावर आपली मानवी भावनांची जोड देऊन कथा सजवायची. हाच खरा स्मार्ट मार्ग आहे. माणसाचा अनुभव, जो एआय कधीच चोरू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, एआयनं कितीही उत्कृष्ट कविता लिहिली तरी त्याला आईच्या मायेची ऊब काय असते हे माहीत नसतं. त्याला विरहाचं दुःख किंवा पंढरपूरच्या वारीत विठ्ठलाच्या दर्शनानंतर डोळ्यात येणारे आनंदाश्रू कधीच अनुभवता येणार नाहीत. कला ही शेवटी 2 मानवी मनांमधील संवादाचं माध्यम आहे. एखादं गाणं आपल्याला रडवतं कारण ते लिहिणाऱ्यानं ते दुःख स्वतः भोगलेलं असतं. एआयकडे माहितीचा अथांग सागर आहे, पण आत्मा फक्त माणसाकडेच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण निष्कर्षाकडे येऊया. कॅमेरा आला तेव्हा लोकांना वाटलं चित्रकला संपली, पण तसं झालं नाही. चित्रकलेनं स्वतःचं रूप बदललं आणि ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट जन्माला आलं. एआयमुळे कल्पकता मरणार नाही, उलट ती अधिक समृद्ध होईल. जे कलाकार केवळ साचेबद्ध काम करत होते त्यांना स्वतःला बदलावं लागेल, पण ज्यांच्याकडे अस्सल भावना, स्वतःची शैली आणि नवा दृष्टिकोन आहे त्यांना एआय कधीच मागे टाकू शकणार नाही. तुम्हाला काय वाटतं? एआयमुळे कलाकारांचं नुकसान होईल की त्यांना एक नवं साधन मिळालंय? तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कलाकार मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.